या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। शहाजी बापू यांनी उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान केलंय की ते कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत आणि ही काळ्या दगडावरची रेष आहे असं त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केलेला आहे। शहाजी बापू म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेला स्टेजवर उभं करायचं आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि आम्हाला 50 खोके दिले असं जाहीर करायचं, नाहीतर मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि सांगतो की आम्हाला 50 खोके दिलेले नाही असं वक्तव्य शहाजी बापू यांनी केलेलं आहे। आदित्य ठाकरेला स्टेजवर उभा करायचं उद्धव ठाकरे आणि त्या डोक्यावर हात ठेवायचा आणि आम्हाला 50 खोकी दिलेत म्हणून जाहीर करायचं, नाही तर मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि जाहीर करतो की आम्हाला काय 50 खोकी बिकी दिली नाही। विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे, मात्र जागा वाटपाचा तिढा अजून कायम आहे। महाविकास आघाडीनं काँग्रेसला जास्त जागा मागितलेल्या आहेत। यावरून संजय राऊत यांनी काँग्रेसला खोचक टोला लगावलाय। त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे त्यांनी अभ्यास केला। कोल्हापूरची आमची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली, रामटेकची जिंकलेली जागा आम्ही दिली, अमरावती हा आमचा बालेकिल्ला त्यांना दिला। या 3 जागा ज्या आहेत या शिवसेनेमुळे त्यांचा उरण येथे महाराष्ट्र शासनाच्या तिन्ही वीज कंपन्यातील 1 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांनी 25 आणि 26 सप्टेंबर रोजी 48 तासाच्या संपावर जाण्याची नोटीस दिलेली आहे। यामध्ये 6 प्रमुख मागण्यांसाठी तसंच इतर प्रमुख मागण्यांसाठी संपावर जाण्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर या मागण्या पूर्ण कराव्यात असं सांगण्यात आलेलं आहे। पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत। नंदुरबार येथे पैगंबर जयंतीनिमित्त नंदुरबार शहरामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळेस 2 गटांमध्ये वाद निर्माण झाल्यानं शहरात तणाव निर्माण झाला। काही भागांमध्ये मोठे नुकसानही झाले असून पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे तणावाचं वातावरण निवळलं। नागरिकांना आवाहन आहे, नंदुरबार शहरामध्ये ईदची मिरवणूक दरम्यान जे दगडफेक झाली आणि त्या 2 गटांमध्ये जे दगडफेक झाली त्याच्यामुळे शहराचे जे काही कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत त्याच्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे। आता परिस्थिती शांतता आहे, पोलीस बंदोबस्त पूर्ण शहरामध्ये तैनात आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। सर्व नागरिकांना एकच आवाहन आहे, कुठल्याही परिस्थितीची आक्षेपार्ह व्हिडिओ आक्षेपार्ह अफवा पसरू नये आणि अफवाला बळी पडू नये। कोणी जर अफवा पसरवतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सक्तपणे करण्यात येईल आणि या घटनेमध्ये जे काही जबाबदार आहे ते सर्वांना निष्पन्न करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सर्वांना शांतीचं आव्हान देतोय, सर्वांच्या सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर मोरोशी आश्रमशाळेतील 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय। टेम्पोनं प्रवास करत असताना अशोक भला या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या प्रवासामध्ये तो टेम्पोने प्रवास करत होता। या घटनेमुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करतायत। पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतायत यासाठी अवश्य आम्हाला अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर पेज फॉलो करा। तसंच अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। तसंच पोलीस माझा न्यूजचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज। अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा। तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या।